नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ए टू झेड क्रॉप या यूट्यूब चॅनलवरती। शेतकरी मित्रांनो, आज आहे 29 मे आणि तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती द्यायची म्हणून आज हा व्हिडिओ असा बनवत आहे। तर शेतकरी मित्रांनो, एक बरेच आपण 2 दिवसापूर्वी सांगितलं की भाव थोडेसे कमी झाले होते, पण आज अचानक मोठी तेजी आल्यामुळे तर तुम्हाला त्याचा अपडेट द्यायचा होता, म्हणून हा व्हिडिओ लेट पोहोचेल तुमच्यापर्यंत। पण मग हा देणं गरजेचं आहे, कारण बरेच शेतकरी आता ज्यांना माल देऊन टाकायचा आहे त्यांच्यासाठी फायद्याचं राहील, कारण की आज पुन्हा भाव जे आहेत वाढलेले आहेत। तर भाव असे वाढलेले आहेत की याचा परिणाम तुम्हाला 2 दिवसानंतर कळेल, कारण सध्या आपल्याकडचे जे व्यापारी आहे तर 2 दिवसानंतर तुम्हाला ह्या भावाचा अपडेट देणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, अपडेट असा आहे की आनंदाची बातमी, आपल्या महाराष्ट्रातला जो औरंगाबादचा माल म्हणून ओळखला जातो, इतर बाहेर राज्याचा पाठवला जातो, त्या मालाचे भाव आज बऱ्यापैकी वाढलेले आहेत। म्हणजे यूपीमध्ये बाराबंकी मंडी जी आहे तिथं आपण चौकशी केली असता आजचे रेट जे आहे, तर आजचे रेट ठोक भाव तिथलचे गेलेले 75 रुपये प्रति किलो, म्हणजे 7,500 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे आजचे भाव आहे। तर हेच अपडेट तुम्हाला सविस्तर सांगतो, कारण की हे बाराबंकी मंडी म्हणजे उत्तर प्रदेशातले तिथं जो आहे तिथं 7,500 रेट आहे। आता याला खर्च जर लावला तर 700 रुपये प्रति क्विंटल मागं खर्च आहे, आणि अजून 300 रुपये एक्स्ट्रा आपण न्यायचं भाडं जरी केलं तर 1,000 रुपयाचा फरक आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण सरासरी 1,000 रुपये खर्च जरी धरला व्यापाऱ्याला तिथपर्यंत नेईपर्यंत, कारण 700 रुपये जो खर्च असतो हा व्यापाऱ्याला काढण्यासकट कट्टे धुणं, कट्टी समजा एकदम कट्टे पॅक म्हणा, वॉशिंग करणे, हा सगळं खर्च मजुरी धरून तुम्हाला 700 रुपयापर्यंत खर्च येतो व्यापाऱ्याला, आणि नेण्याचं भाडं 300 रुपये प्रति क्विंटल आपण धरलं यूपीला। आता आपल्याकडचा जो माल आहे यूपी, MP अशा मोठ्या मोठ्या मंड्यांमध्ये जात असतो। तर हे जे भाव सांगतोय तुम्हाला त्यानुसारून सांगतोय की यूपीमध्ये आजचे रेट जे आहे तर होलसेल रेट म्हणजे तिथं 75 गेला, म्हणजे आपण त्यातून 1,000 रुपये आपण मायनस करूया, खर्च लागलेला आहे, ठीक आहे। तर व्यापाऱ्यांनी इथं काय घेतला पाहिजे, तर व्यापाऱ्यांनी 1,000 खर्च काढता आता 7,500 जर आज अद्रक गेलेली आहे प्रति क्विंटलनं, तर व्यापाऱ्याने आपल्याकडून 6,000 रुपयांनी घेतली पाहिजे, नाही 6,500 रुपये प्रति क्विंटलला घेतली पाहिजे जर हे भाव तिथं चालली आहे तर व्यापारी काय करतो, मग याच्यामध्ये व्यापाऱ्याचं काय, व्यापारी 1 ते 2 रुपये आपल्या मालामध्ये म्हणजे प्रॉफिट ठेवणार, त्यानंतर तुम्हाला त्या हिशोबाने मागणार। तर किती मागणार, 63 किंवा 62 रुपये समोरच्या रेंजनुसार। व्यापारी कधीच तोट्यात येत नाही शेतकरी मित्रांनो, व्यापारी पूर्ण खर्च काढून त्यानुसारच 1 ते 2 रुपये त्या मालामध्ये प्रॉफिट ठेवूनच तुम्हाला माल मागतो। आता 2 रुपये प्रॉफिट जरी धरलं तरी तुम्हाला 63 रुपयाने आजची किंवा उद्याची, हा व्हिडिओ मी आज बनवतो 29ला, हा कदाचित तुम्हाला 30ला बघायला मिळेल असेल, किंवा तसा तर हा व्हिडिओ आत्ताच मी पोस्ट करणार आहे, कारण बऱ्याच शेतकऱ्यांना याची माहिती झाली पाहिजे त्या उद्देशाने। जर तुम्ही हा व्हिडिओ 30 तारखेला किंवा 31 किंवा 1 तारखेला सुद्धा बघत असाल तर ही रेंज असणार आहे बघा। आता अजून याच्यामध्ये उद्याच्याला 2 रुपये कमी होऊ शकतात किंवा जास्त, पण सरासरी 6 धरून चला। आता कालचे जे रेट होते ते आपल्याकडे बरेचसे जे व्यापारी आहेत 55 ते 60 रुपयापर्यंत मागत होते, मग आता किती फरक पडला, 3 रुपयाचा फरक पडला। आणि उलट काही भागामध्ये जे आहे तर व्यापारी 55 ते 57, 58 रुपयापर्यंतच मागत होते, असं पण झालं असेल। तर यासाठी ह्या ज्या गोष्टी आहे तुम्हाला माहीत व्हाव्या, त्यासाठी हा व्हिडिओ बनवत असतो शेतकरी मित्रांनो। तुमचं थोडंसं फक्त आम्हाला काय नाही, तुमचं सहानुभूती पाहिजे, तुमच्याकडून अपेक्षा आहे की तुम्ही जास्तीत जास्त आमच्या व्हिडिओला बघा, तुमचा फायदा झाला तर नक्कीच होईल, आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक पण करा। तर शेतकरी मित्रांनो, ही माहिती तुम्हाला देणं गरजेचं होती, कारण आता तुम्हाला सगळं सांगितलं कशा पद्धतीनं व्यापारी माल घेतात, त्याच्यामध्ये त्यांचं खर्च वजा काढून
ते भाव ठरवतात, समोरची रेंज जशी चालू असते तशी. तर हा होता आजचा अपडेट. बरेच शेतकरी माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच अपडेट मिळत राहतील. अजून काही भाव वाढले तर त्याचा अपडेट तुम्हाला उद्याच्याला किंवा परवाच्याला व्हिडिओद्वारे कळवण्यात येईल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो. आणि तुमच्या भागामध्ये सध्या व्यापारी काय मागत आहे हे कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.